मंदिराला कळस दाखव. आपण कुठे आलोय? जय जय बाबा. हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आता सकाळीच आमचं असंच ठरलं की आता दुर्वाच्या शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या, म्हणून आपण कुठेतरी जाऊया. म्हणून मग गडचिरोलीमध्येच असं खूप छान असं मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे महादेवांचं मंदिर आहे. ते सेमान असं एक ठिकाण आहे. गडचिरोली सिटीपासून 20 ते 25 मिनटं लागतात साधारण. तर त्या सेमानाचं जे महादेवाचं मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध आहे. कोणताही सणवार असेल, कोणतेही सोमवार असेल किंवा महाशिवरात्र असेल, श्रावणामध्ये त्या मंदिरामध्ये खूप प्रचंड गर्दी असते. मग त्या मंदिरामध्ये आज असंच म्हटलं चला जाऊन येऊया. मग राधा, मी आणि दुर्वाचे पप्पा असे आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो. त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मग आम्ही गेलो. तिथे गेल्यावर मग छानपैकी महादेवांची आम्ही पूजा वगैरे करून घेतली. इथे असं गडचिरोलीला आपल्याकडे जशी मंदिरामध्ये खूप सारी अशी गर्दी असते, अशी तिथे एवढी वर्दळ नसते. खूप शांततेत व्यवस्थित बसून पूजा करता येते. म्हणून मग मी पूजेचं साहित्य जे काय लागतं ते सर्व येतानाच घेऊन आली होती. मग मी, दुर्वा, राधा आम्ही बसलो होतो आणि पूजा करत होतो. मग राधा तेच बघत होती, मम्मा काय करते काय नाही. मग तिला पण माझ्यासारखी पूजा करायची होती, म्हणून मग ती माझ्या मांडीवर बसली आणि तिनेसुद्धा मग महादेवांची पूजा करून घेतली. त्यानंतर आम्ही महादेवांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर त्याच्याच बाजूला अजून बरीचशी मंदिरं आहेत. त्या पण मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो. हाय कर तुला. हाय, कुठे आली तू? मंदिरात. कुठल्या? जोरात बोल. हां, शंकरांच्या महादेव. चल जा मम्मासोबत चाल. पिशवी कुठे? हां, त्यानंतर त्याच्याच बाजूला दत्त महाराजांचं पाठीमागे असं मंदिर आहे छोटंसं. मग त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि त्या मंदिरामध्ये दत्त महाराजांचं दर्शन करून घेतलं. मग त्यांचं दर्शन करून घेतलं. त्यानंतर त्याच्याच बाजूला शनिदेव आहेत. त्या शनिदेवांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर त्या मंदिराच्या पाठीमागे पूर्ण जंगल लागतं. मग तुम्हाला दिसत आहे बाजूने अशी झाडी वगैरे दिसत आहे. मग त्यानंतर तिथे बाजूबाजूला अशी मंदिरं आहेत. मग त्या सगळ्या देवांचं आम्ही तिकडच्या दर्शन करून घेतलं. अशी पूर्ण अशी हिरवळ आहे. आता पाऊस नसल्यामुळे थोडं कमी दिसते हिरवळ, पण पावसाळ्यात एकदम तिथलं वातावरण एकदम खूप छान असं निसर्गरम्य आणि सगळीकडे असं हिरवंगार असं तुम्हाला तिथे दिसेल. हे शनिदेवांचं जे बाजूला मंदिर दिसत आहे ते आत्ताच तिथे नवीन बांधण्यात आलेलं आहे. मग ते असं मंदिर छानपैकी एक मस्त असं मोकळ्या जागेमध्ये बांधलेलं आहे आणि खूप छान असं सुंदर ते मंदिर आहे. मग त्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही तिथून त्यानंतर पुढेच त्याच्यानंतर दुसरे अजून मंदिर आहेत. त्यानंतर मग तिकडच्या मंदिरामध्ये आम्ही जाण्यासाठी गेलो. मग त्यानंतर तिथे राम, सीतामाता आणि लक्ष्मण यांचंसुद्धा मंदिर आहे छोटंसं. तर त्याच्या बाजूला गणपतींचं मंदिर आहे. त्याच्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे आणि साईबाबांची अशी सलग एका बाजूला एक अशी छानशी मंदिरं बांधलेली आहेत. मग तिथल्या प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही जात होतो. तर राधाला तिथे प्रसाद दिसला, मग लगेच तिने तिथला प्रसाद होता तो उचलून घेतला आणि मग नंतर तिने खाल्ला. ते बघा ती खाते खोबरं. त्यानंतर मग आम्ही बाकीच्या मंदिरामध्ये होतो. तर तिकडे गेलो. तिकडे आम्ही दर्शन वगैरे छानपैकी मस्तपैकी करून घेतलं.
तिथल्या सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही देवांचं दर्शन करून घेतलं. आणि आता उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे आम्ही जरा लवकरच आलो होतो. मग सकाळ सकाळ आम्ही दर्शन करून घेतलं आणि तिथून निघालो. त्यानंतर मंदिराच्या स्टार्टिंगलाच जेव्हा आपण सुरुवातीला एंट्री करतो तेव्हा हनुमानांची एकदम मोठीशी अशी मूर्ती आहे. ती बघा मूर्ती तुम्हाला दिसत असेल. त्या मूर्तीमध्ये जवळ गेलो आणि मग ते राधा दुर्वा बघत बसला होता. तर मग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.